नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। लोकसभा जागांसंदर्भात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेगडाच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याच्या चर्चा आहे। रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गवर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आहे। कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर सुद्धा भाजपचं लक्ष आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे। तर शिंदेगडाच्या जागा आहेत, मात्र या जागांवर आता भाजपचं लक्ष असल्याचं चर्चा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत। ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर भाजपचं लक्ष आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, रामटेक, परभणी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई लोकसभा जागांसंदर्भात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक। रुशाली बरोबर आहे, महायुतीमध्ये रस्सीखेच जे आहे ते सुरू आपल्याला प्रत्येक जागेवरती पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे भाजपचा अनेक जागांवरती डोळा जो आहे तो जे शिंदेच्या शिवसेनेचा जागा आहे त्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मिशन 45+चा नारा जो आहे तो भाजपने दिलेला आहे आणि त्यामुळेच कोणतीही जागा हातून जाऊ नये यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून केले जात आहेत। आपण या 11 जागा ज्या आहेत त्या ठराविक समोर आलेल्या आहेत। यामध्ये महत्त्वाच्या ह्या सगळ्या जागा आहेत। मुंबईतल्या सुद्धा 2 जागा आहेत। त्यामध्ये भाजप आपली तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळते। दक्षिण मुंबईत सुद्धा आपण जर पाहिलं तर भाजपने तयारी तशी सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या ज्या जागा आपण जर पाहिलं तर रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई अशा या महत्त्वाच्या जागा आहेत। या महत्त्वाच्या जागांवरती भाजप आपला उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहे आणि तशी तयारी भाजपकडून केली जाणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर मित्र पक्षांना सुद्धा समजूत भाजप घालते। मिशन 45+ जो आहे तो पार करायचा आणि यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या जागा आहेत जे जिंकणं आपल्याला गरजेचं आहेत आणि त्यासाठीच भाजप या सगळ्या जागांवरती आपला डोळा जो आहे तो ठेवून असलेलं पाहायला मिळतोय। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।